नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। माझा हा दुसरा ब्लॉग आहे। मला पहिल्या ब्लॉगला चांगलाच रिस्पॉन्स दिलात आणि मी आता दुसरा ब्लॉग सुरू करतोय। प्रथमतः माझ्या गणरायाला वंदन करतो। प्रथम तुला वंदितो गणराया हे मुखी शब्द घेऊन माझ्या दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करतोय। मी आता घरातून निघालो बरा, पण काय पावसाचा जोर खूपच होता। खूप पाऊस पडत होता जोराजोराने। मग काय नाईलाजाने माझ्या बॅगेतली छत्री मला काढावी लागली आणि डोंबिवली स्टेशनपर्यंत मी दररोज चालतच जातो आणि आज पण चालत जाणार आहे। आणि तुम्हाला सांगतो की मुंबईची जी माणसं आहेत ती कामावरती वेळेवरती पोहोचण्यासाठी किती संघर्ष करतात ट्रेनमधून, तर तुम्हाला हा थरार नक्कीच दाखवेन। डोंबिवली स्टेशनला पोहोचल्यानंतर बघतो तर काय खूपच गर्दी गाड्यांना। ऑलरेडी 15 ते 20 मिनटं गाड्या खूप लेट होत होत्या। मी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती थांबलो। 2-4 गाड्या तर मी असेच सोडल्या, बोललो जाऊ दे, खूप गर्दी आहे, कारण पाय ठेवायला देखील जागा नव्हती। तुम्हाला मागाशी बोललो होतं ना की एक मुंबईकरांचा संघर्ष दाखवेन। एक संघर्षामध्ये एका गाडीमध्ये चढण्याचा, ट्रेनमध्ये चढण्याचा, हा बघा ना किती संघर्ष करतोय, कारण हा वेळेवरती पोहोचण्याचा संघर्ष आहे। हा दररोजच्या जीवनामध्ये मुंबईकरांना करावा लागतो आहे। ठीक 10:30 वाजता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी उतरलो। त्याच्यानंतर काय समोरच मला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसला। तिथे मी प्रथमतः वंदन केलं आणि माझा पुढचा प्रवास सुरूच ठेवला। मुंबईमध्ये आल्यानंतर ज्या ह्या ब्रिटिशकालीन इमारती नाही पाहिल्यात तुम्ही काय पाहिलात, कारण ह्या इमारतीकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की 350-400 वर्षे ह्या इमारती जुन्या असतील, कारण या इमारतींचं असं काम केलं आहे की अजून काही वर्ष त्या तशा उभ्या राहू शकतात। आणि आताची इमारती साध्या 20 वर्ष झाली की त्यांचे टेंडर निघतात। त्यानंतर मी फाउंटनला पोहोचलो, हुतात्मा चौक। या ऐतिहासिक गोष्ट सांगण्यासाठी मी इथवर आलो आहे। 1955 ते 1960 या कालावधीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती। या चळवळीच्या 5 वर्षामध्ये 105 हुतात्मे या वेळेस शहीद झाले। या शहीदांचे एक स्मारक म्हणून 1 मे 1960 रोजी इथे स्मारक बांधलं आहे। या स्मारकाचं मी देखील अभिवादन केलं आणि मराठी माणसांचा एक विजयच हा जणू झाला होता। या विजयाला मी अभिवादन करतो। त्यानंतर काय मला खूप भूक लागली होती, मग मी काय सिद्धार्थ कॉलेजच्या समोर गेलो, जिथे केकेर चेंबर्स म्हणून एक इमारत आहे, त्याच्यासमोर मी आमलेट पाव खाल्ला आणि माझ्या या दिवसाची सांगता केली। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरूच नका आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।